नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, मी गौरी तुमची सखी माझ्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप स्वागत आहे। आता दिवाळी जवळ आलेली आहे आणि दिवाळी म्हटलं की पोह्यांचा चिवडा हा आलाच। आपण बाकीच्या फराळांचे सुद्धा रेसिपीज बनवलेले आहेत। जर व्हिडिओ पाहिले नसतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, नक्कीच जाऊन पहा। चला तर मग काहीच वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वात आधी आपण साहित्य बघून घेऊयात। आपण इथे अर्धा किलो पोह्यांचा चिवडा बनवणार आहोत। अर्धा किलो चिवड्यासाठी आपल्याला इथे लागणार आहेत पोहे। पोहे हे पातळ पोहे घ्यायचे आहेत, जाडे पोहे घ्यायचे नाहीत। पुढे आपल्याला लागणार आहे 100 ग्राम सुकं खोबरं। खोबऱ्याचे या प्रकारे पातळ काप करून घ्यायचे आहेत, इथे तुम्ही बघू शकता। यानंतर 50 ग्राम फुटाणे डाळ घ्यायची आहे। 100 ग्राम शेंगदाणे लागणार आहेत। 50 ग्राम काजू घेतलेले आहेत। ड्रायफ्रुट्स मध्ये तुम्हाला अजून काही ऍड करायचं असेल तर तुम्ही करू शकता, किंवा ड्रायफ्रुट्सचे प्रमाण कमी जास्त सुद्धा करायचे असतील तरी सुद्धा करू शकता, काहीच हरकत नाही। त्यानंतर आपल्याला लागणार आहे 50 ग्राम हिरवी मिरची। ही मिरची मी बारीक मध्ये कट करून घेणार आहे आणि 35 ते 40 कढीपत्त्याची पानं घ्यायची आहेत। पोह्यांच्या चिवड्यासाठी एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे। चला तर मग आता सुरुवात करूयात। सर्वात आधी आपल्याला पोहे भाजून घ्यायचे आहेत। इथे मी 2 वेळा पाव किलो असे पोहे भाजून घेते। थोडे थोडे पोहे भाजून घेतल्याने सर्व पोहे व्यवस्थित भाजले जातात। पोहे भाजताना गॅस हा स्लो असला पाहिजे। आपल्याला आता हे अशा प्रकारे हलवून घ्यायचे आहेत। आपण पोहे हलवण्यासाठी पलेता सुद्धा वापरू शकतो, परंतु लक्षात ठेवा, पलेता वापरणार असाल तर अगदी हलक्या हाताने आपल्याला पोहे हलवून घ्यायचे आहेत, नाहीतर पोह्यांचा चुरा होण्याची शक्यता असते। आता इथे पोहे आपले भाजून झालेले आहेत। तुम्ही इथे बघू शकता, छान असे चुरचुरीत पोहे झालेले आहेत। आता या स्टेजला आपण हे पोहे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि बाकीचे राहिलेले पोहे सुद्धा मी असेच भाजून घेणार आहे। इथे मी एका कढईमध्ये 100 ग्राम तेल घेतलेलं आहे। सर्वात आधी आपण शेंगदाणे फ्राय करून घेणार आहोत। शेंगदाणे टाकल्यानंतर एकसारखे हलवत राहायचे, म्हणजे सर्व बाजूने व्यवस्थित फ्राय होतात। शेंगदाणे आपल्याला मध्यम आचेवरच फ्राय करून घ्यायचे आहेत। आता इथे आपले शेंगदाणे परफेक्ट असे भाजून झालेले आहेत। आता यामधलं तेल नितळायचं आणि पोह्यांमध्ये काढून घ्यायचे। शेंगदाणे जास्त लाल करायचे नाहीत, नाहीतर ते करपट लागतात। आता आपले सर्व शेंगदाणे हे काढून झालेले आहेत। आपण फुटाणे डाळ भाजून घेऊयात। फुटाणे डाळ ही ऑलरेडी भाजलेली असते, त्यामुळे इथे जास्त भाजण्याची गरज नाही। इथे एखाद्या मिनिटभर भाजून लगेच काढून घ्यायची आहे। आता ही डाळ सुद्धा मी पोह्यांवर काढून घेते। फुटाणे डाळ ही जास्त सुद्धा फ्राय करायची नाही, नाहीतर कडक होते। आता फुटाणे डाळ भाजून झालेली आहे। आता याच तेलामध्ये आपण काजू पण फ्राय करून घेऊयात। एखाद्या मिनिटभरामध्ये काजू सुद्धा फ्राय करून होतात। काजू पटकन भाजले जातात, म्हणून लगेचच आपल्याला तेलामधून काढून घ्यायचे आहेत, नाहीतर ते करपट लागणार। पुढे आपण खोबरे सुद्धा फ्राय करून घेऊयात। खोबऱ्याचे पातळ काप केले असल्यामुळे पटकन फ्राय होतात। उरलेल्या तेलामध्येच मी इथे खोबरे फ्राय करून घेते। जास्त तेल वापरून सुद्धा पटकन खोबरे फ्राय करून घेऊ शकता। खूपदा असं होतं की तळलेलं तेल हे तसंच राहतं आणि ते आरोग्यासाठी चांगलं नसल्यामुळे वापरताही येत नाही, म्हणून मी इथे पुन्हा जास्तीचं तेल घातलेलं नाही। आता आपण याच तेलामध्ये मिरची फ्राय करून घेणार आहोत। इथे तुम्ही बघू शकता मिरचीचे मी कसे काप करून घेतलेले आहेत आणि मिरची एखादा सेकंद हलवून लगेचच त्यामध्ये कढीपत्ता सुद्धा टाकून घ्यायचा आहे। आता इथे कढीपत्ता आणि मिरची सुद्धा ऑलमोस्ट फ्राय झालेली आहे। आता या स्टेजला आपल्याला यामध्ये टाकायचं आहे हिंग आणि त्याच सोबत टाकायचे आहे 1.5 चमचा हळद। मी इथे 100 ग्रामच तेल वापरलेले आहे आणि 100 ग्राम तेलामध्ये आपले सर्व पदार्थ हे व्यवस्थित असे फ्राय करून झालेले आहेत। हळद टाकल्यानंतर थोडं हलवून घ्यायचं आहे। आता आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आणि आपण हे पोह्यांवर घालून घेऊयात आणि यासोबत आपल्याला यामध्ये घालायचं आहे मीठ। आता आपल्याला हे सर्व साहित्य एकत्रित करून घ्यायचं आहे। गरम असल्यामुळे एकत्रित करण्यासाठी आधी चमचाचा वापर करायचा आहे आणि थंड झाल्यानंतर हाताने व्यवस्थित असं एकत्रित करून घ्यायचं आहे। रेसिपी आवडली असेल तर पटकन जाऊन चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। चॅनल नवीन असला तरी व्हिडिओ पाहिले जातात, पण सबस्क्राइब मात्र केलं जातं। तर अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी प्लीज जाऊन सबस्क्राइब करा। तुम्ही इथे बघू शकता, खूप छान असा चिवडा तयार झालेला आहे। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।